मुंबईतील लीलावती ट्रस्टमध्ये 85 कोटींपेक्षा अधिकची अफरातफर। चेतन मेहता, रश्मी मेहता आणि भाविन मेहता या विश्वस्तांवर गुन्हा दाखल। बनावट कागदपत्र तयार करून 85 कोटींची रक्कम वापरल्याचा आरोप। कल्याण डोंबिवलीत उद्या 18 तास पाणीपुरवठा बंद। जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये यांत्रिकी दुरुस्तीच्या कारणास्तव पाणी बंद। सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। तेलाचे दर वधारले। केंद्र सरकारने 20% आयात शुल्क आकारल्याने तेलाच्या दरात 30% वाढ। गृहिणींचं बजेट कोलमडलं। राज्यातील साखर कारखान्यांकडून डिसेंबर अखेर 29 लाख टन साखर उत्पादन। दैनंदिन सरासरी 9,69,800 टन क्षमतेने ऊसाचं गाळप सुरू। IRCTCच्या संकेतस्थळामध्ये काही काळ तांत्रिक बिघाड। प्रवाशांना तिकीट काढणं अवघड। संकेतस्थळात बिघाड होण्याची आठवड्यातील दुसरी घटना। मुंबई महापालिकेकडून भायखळा आणि बोरिवलीतील 78 बांधकामं थांबवण्याच्या नोटिसा। काम बंद करण्याचा इशारा दिल्यानं बिल्डरांचे धाबे दणाणले। मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासाठी बिल्डरांची धावपळ। नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या पहिल्या स्तराचं काम 80% पूर्ण। काम तातडीनं पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। तर मनोज जरांगे आज नांदेड दौऱ्यावर आहे। नांदेडच्या लोहा इथं मराठा संवाद बैठक ते घेणार आहेत। जरांगे माळेगावात खंडोबाच्या दर्शनाला देखील जाणार असल्याची माहिती आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतंय। मनोज जरांगे आज नांदेड दौऱ्यावर आहेत। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे टप्प्याचं काम 100% पूर्ण। हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचं RDSAचं नियोजन। नवीन वर्षात मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार। गोखले, कर्णा, काणी, विक्रोळी या नवीन पुलांची कामं नवीन वर्षात पूर्ण होतील। महापालिकेचे संकेत। म्हाडा नव्या वर्षात 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढणार। अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाधिक घरं राखीव ठेवण्याचा प्रयत्न। डिसेंबर महिन्यात मुंबईतील 12,000हून अधिक घरांची विक्री। मुद्रांक शुल्काच्या रूपानं राज्य सरकारच्या तिजोरीत 1,116 कोटी रुपयांचा महसूल जमा। संक्रमण शिबिरातील रहिवाशांचा उद्या म्हाडा भवनावर मोर्चा। निर्मलनगर वसाहतीच्या पुनर्विकासांतर्गत संक्रमण शिबिरार्थींना निर्मलनगरमध्येच कायमस्वरूपी हक्काची घर देण्याची मागणी। पुण्यात राजगड किल्ल्यावर 1 दिवसीय स्वच्छता अभियान राबवलं। किल्ल्यावरील 350 किलो प्लास्टिकचा कचरा, बॉटल्स गोळा। पुण्याच्या सिंहगड रोडवरील धायरी फाटा परिसरात नागरिकांना मसाला दुधाचं वाटप। नववर्षानिमित्त दारू नको दूध प्या हे संदेश देणारे फलकही झळकले। पुणे मुंबई महामार्गावर लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रेलर पळवून नेणाऱ्या 7 दरोडेखोरांना अटक। 30,95,000चा मुद्देमाल हस्तगत। नेरूळ पोलीस स्टेशनची कारवाई।